नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद पाटील, संचालक ओम साईराम कृषी सेवा केंद्र आबोना, बोरगाव, पिपळा आणि विसापूर आणि संचालक महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना, पीक मार्गदर्शक संचालक महाराष्ट्र राज्य। आज परत तुमच्याबरोबर स्वस्तात मस्त अशा ट्रीटमेंटने आलोय। आजचा येण्याचा विषय कांदा 45 दिवसाच्या पुढे। आपण 40 दिवसापर्यंत 2 व्हिडिओ टाकले होते। 45 दिवसाच्या पुढे कांद्याला काय करायचं याच्यावर आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत। कुठलं खत टाकायचं, कुठला स्प्रे मारायचा, त्याच्या पद्धतीने आपण आजचा व्हिडिओ बनवू। बरेचसे मला लोकांचे मेसेज आले की 45 दिवसाच्या पुढचं नियोजन काय करायचं ते सांगा। त्याच्यासाठी आज व्हिडिओ आपण बनवतोय। तर आपण लागवडीला 15-15 बेन्सल आणि त्याच्यानंतर 15-15 बेन्सल निंबोळी पेंट आणि मायक्रोरायझर सांगितलं होतं। आणि त्याच्यानंतर मेटॅलेक्झिल M45, मेटॅलेक्झिल M45, एक कीटकनाशक इसाबियन आणि मॅग्नेशियम सल्फेटचा स्प्रे सांगितलं होतं मरकुससाठी। त्याच्यानंतर आपण तणनाशक मारल्यानंतर 10-26-26 त्याच्यामध्ये थोडासा युरिया आणि त्याच्यात आपण पावडर मधलं सल्फर सांगितलं होतं। आणि त्याच्यानंतर आपण स्प्रे जो सांगितला होता फॉलिओ गोल्ड, इसाबियन आणि रॉकेट। तर मित्रांनो, आता या सर्व स्टेज सर्वांच्या पुढे गेलेत। या व्हिडिओमध्ये मुद्दाम तो रिव्हिजन का करून घेतली की ज्यांची लागवडी चालू आहे त्यांच्यासाठी हा फायदा आहे म्हणून। 40-45 दिवसाचा कांदा झाल्यानंतर आपल्याला करायचं काय? 40-45 दिवसाचा जो कांदा झालाय, आपण जो डोस टाकणार फायनल डोस, त्याच्यामध्ये तुम्ही पाण्याचा थोडासा ताण द्यावा लागेल। पाण्याचा थोडासा ताण द्या आणि मग खत टाकून मग पाणी भरा। तर खतामध्ये आपल्याला काय टाकायचंय? DAP टाकायचे 1.5 बॅग, MOP टाकायचं आपल्याला 30 ते 35 किलो आणि आपल्याला त्याच्यात बेन्सल टाकायचंय 10 किलो, म्हणजे 1840 MOP आणि बेन्सल, बस एवढा डोस टाकायचा। याच्या व्यतिरिक्त काहीच टाकायचं नाही आपल्याला। तर आता बरीचशी मंडळी म्हणाल की एवढ्या डोसवर होईल का आणि MOP एवढा लेट का? मित्रांनो, आपण जे MOP टाकतोय त्याच्याबरोबर आपण सल्फर टाकतोय, त्याच्यामध्ये पोटॅश रिलीज होणं, ते सल्फरमुळे खूप मदत होते, पोटॅश लवकर रिलीज होतो। आणि ज्यांना K+S कंपनीचं पेटन काली जर मिळालं तर 100% पेटन काली टाका। एकरी 17 ते 18 किलो टाकायचं, ठीक आहे। ज्यांना MOP कॅन्सल करून पेटन काली टाकायचं, आपल्याला MOP जिथं टाकायचं नसेल त्यांनी पेटन काली टाका। आणि ज्यांना MOP टाकायचंय, MOP मधून एक MOP मध्ये टाकायला परत एक ऑप्शन तुम्हाला सांगून ठेवतो, जे पॉली हायलाइट कॉम्प्लेक्स आहे। पॉली हायलाइट कॉम्प्लेक्स टाकायचे आपल्याला एकरी 8 किलो, म्हणजे 1840 बेन्सल, MOP आणि पॉली हायलाइट कॉम्प्लेक्स। पॉली हायलाइट कॉम्प्लेक्स जर भेटलं तर आवर्जून टाका। लगेच तो एकच एकरला टाकून पहा, बाकीच्या एकरेज मध्ये नाही टाकला तरी चालेल आणि तुम्ही अनुभव बघा। हा झाला बेसल डोस, खाली टाकायचा डोस, पण पाण्याची एकदम ताण द्या, म्हणजे आपल्या भाषेत, शेतकरी भाषेत पाणी जमिनीला तडे पडू द्या आणि मग खत टाका, म्हणजे त्याचं अपटेक चांगलं होईल। म्हणजे मुळी थोडी शॉक मध्ये घेऊन जायची। खत टाकल्यानंतर, पाणी भरल्यानंतर मुळी जेव्हा ऍक्टिव्ह होईल तेव्हा खत उचलायला मदत होईल आणि जे फिक्सेशन आहे किंवा मग जे वाया जाणार आहे ते वाया जाणार नाही। आणि राहिला विषय, आपल्याला हे खत टाकून पाणी भरायचं आणि जो स्प्रे मारायचा आहे त्याच्यात मी 2-3 ऑप्शन तुम्हाला सांगून ठेवतो। मी जे सांगितले ते काढून घे बरं ओंकार बापू। तर मी तुम्हाला ऑप्शन सांगून ठेवतो। ॲमिस्टार स्टॉक एकास 1 न, ॲमिस्टार स्टॉक एकास 1 न, त्याच्यात आपल्याला टाकायचंय इमिडा 70% जे सुमोतोमोचं इमिडा येतं, मागच्या वेळेस तुम्हाला जे बोललो होतो मी इन्स्टाच्या व्हिडिओ मध्ये, ते टाकायचंय। आणि त्याच्यात आपल्याला टाकायचंय बायोविटा टाकायचंय आपल्याला 1:2, बायोविटा 1:2 टाकायचं आपल्याला। हा स्प्रे अवेलेबल नाही झाला तर आपल्याला कुठला स्प्रे घ्यायचा आहे? ट्रायशॉट, अलिका आणि त्याच्यात बायोविटा, ट्रायशॉट, अलिका आणि बायोविटा। जर तो पण स्प्रे अवेलेबल नाही झाला, तोही स्प्रे
अवेलेबल नाही झाला तर आपल्याला स्प्रे मध्ये घ्यायचे नेटिओ, सोलोमन आणि ॲम्बिशन. नेटिओ, सोलोमन आणि ॲम्बिशन घ्यायचं आहे. तर मग आता याचं प्रमाण तुम्हाला सांगितलं ॲमिस्टा स्टॉप सिजंटा कंपनीचं 1:1. त्याच्यानंतर त्याच्यात आपल्याला सुमोटोमो कंपनीचं जे 75% इमिड आहे ते टाकायचे, समथिंग 75 ग्रॅम 200 लिटर पाण्याला. आणि त्याच्यात आपल्याला बायोविट टाकायचं 1:2. जर हा स्प्रे नाही अवेलेबल झाला तर मी तुम्हाला सांगितलं ट्रायशॉट, सुदर्शन कंपनीचं ट्रायशॉट आहे 1:15 ते 1.5 घ्यायचं आपल्याला. ट्रायशॉट 1:15 ते 1.5. नेटिओ, स्कोर आणि सल्फर आहे. फक्त याच्यात कीटकनाशक घेताना कुठला फॉस घटक घेऊ नका. त्याच्यात आपल्याला आलिका टाकायचंय 100 ml 200 लिटर पाण्याला. आणि त्याच्यात आपल्याला घ्यायचंय बायोविटा 1:2 बायोविटा घ्यायचे. आणि तो स्प्रे नाही अवेलेबल झाला तर मग आपल्याला मारायचंय नेटिओ 200 ला 120 ग्रॅम. नेटिओ 200 ला 120 ग्रॅम. सोलोमन टाकायचं आपल्याला 200 ला 200 ते 250 ml. आणि त्याच्यात आपल्याला टाकायचंय ॲम्बिशन, बायर कंपनीचंच ॲम्बिशन टाकायचे 1:2. हा झाला स्प्रे. या स्प्रे मध्ये तुमचं काय होईल माहितीये का, 3 स्प्रेमध्ये डावणी, कूच, करपा ही सर्व कव्हर होईल. त्याच्यानंतर थ्रिप्स चांगल्या प्रमाणात कव्हर होणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सीवीड प्लस मायक्रोऑर्गॅनिझम भेटणार आहे. त्याच्यामुळे टॉनिकचं काम करणार आहे, काळोखीचं काम चांगलं करणार आहे. आणि याच्यानंतरचा स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे प्रो पोटॅश 05234 लान्सर गोल्ड. आणि त्याच्यात आपल्याला रोको टाकायचे प्रो पोटॅश 05234 रोको आणि लान्सर गोल्ड. आता तुम्ही म्हणाले 4 कॉम्बिनेशन का, तर हे 4 कॉम्बिनेशन का मी तुम्हाला समजून सांगतो. जे नंतरच्या टप्प्यात जी कूज होणार आहे ते कूज रोको काम करणार आहे. तुम्ही म्हणत साधं बुरशीनाशक नंतरच्या टप्प्यात का दिलं, साधं बुरशीनाशक नंतरच्या टप्प्यात देण्याचं कारण असे जेव्हा वातावरण तेव्हा खराब होईल किंवा कूज वगैरे होणार आहे तेव्हा हे खूप चांगलं काम करणार आहे. त्याच्यानंतर लान्सर गोल्ड ऍसिपिड प्लस इमिडा राहिलेला थ्रिप्स हा कव्हर करून देणार. हा नंतरचा स्प्रे सांगितलं, हे स्प्रे सांगितलं नाही, याच्यातला कुठला तरी एक आणि त्याच्यानंतर हा स्प्रे घ्यायचा आहे जो फुगवणीसाठी काम करणार आहे. आणि नंतर आपल्याला 05234 घ्यायचं आहे, म्हणजे पोटॅश आणि फॉस्फरसची लेवल वाढून द्यायची आणि ते 05234 घ्यायचे. हे आदास्का कंपनीचं प्रो पोटॅश घ्यायचं आपल्याला 46 ग्रॅम. याच्यात तुमचे मान बनणं, फुगवण होणं हे सर्व काम हे करत, हे कीटकनाशकचं काम करत, हे फूडचं काम करत आणि याला सप्लिमेंट म्हणून 05234 काम करत. तर रिझल्ट खूप छान येणार आहेत. आणि राहिला विषय, ज्या शेतकरी बांधवांना कांदा स्टोरेज करायचा आहे त्यांनी 60-65 दिवसाच्या 60-65 दिवसात जो स्प्रे मारायचा आहे आपल्याला 60-65. आज सर्वच एकत्र घेऊन घेतो कारण टाइम भेटत नाही, नंतर व्हिडिओ बनवता येत नाही, मग बरेच शेतकरी मंडळी नाराज होते. त्याच्या आतच मी पूर्ण व्हिडिओ मध्ये आज सर्व बसून देतोय. आता आपल्याला काय करायचं माहितीये का, जर हे झालं आपलं 45-50 दिवसापर्यंत नियोजन, आपल्याला 60 ते 65 दिवसात स्प्रे मारायचे जो बेस्ट स्प्रे समजतो मी स्टोरेज साठी खूप छान स्प्रे आहे तो लुना, बायर कंपनीचा लुना 1:1 त्याच्यात 05234 घ्यायचं 1:1.5 ते 2 आणि त्याच्यात तुम्ही फिप्रोनिल वगैरे घेऊ शकता. त्याच्यात 80% जे फिप्रोनिल आहे ते घेऊ शकता. खूप छान रिझल्ट येणार आहेत. जर लुनाचे 2 स्प्रे घ्यायचे असतील, तुमची इच्छा असेल तर मग आपल्याला काय करायचंय, हा जो स्प्रे सांगितला मी या स्प्रे थांबून घ्यायचा, त्याच्या जागेवर लुना मारायचा, परत 20 दिवस गॅप जाऊ द्या, 15 ते 20 दिवस गॅप जाऊ द्या आणि परत लुना मारा. हा झाला तुमचा कीटकनाशक, बुरशीनाशक आणि टॉनिकचा विषय झाला. त्याच्यात आपण परफेक्ट मॅनेज सर्व करून दिले, ज्याच्यात तुमचे 2 ते 3 प्रकारचे बुरशीनाशक पासून दिले. आता याच्यात नेटिओ मध्ये पण तुम्हाला 2 घटक भेटून जातात, ॲमिस्टा स्टॉर्म मध्ये पण 2 घटक भेटून जातात, त्याच्यानंतर तुम्हाला ट्रायशॉट मध्ये 3 घटक भेटून जातात. हा झाला बुरशीनाशकाचा परफेक्ट अनुभव घेऊन किंवा अभ्यास करून मग हे बुरशीनाशक सांगितले. कीटकनाशक पण तुम्हाला त्याच पद्धतीने सांगितले आणि तुम्हाला
टॉनिक सुद्धा त्या मापात सांगितले. टॉनिक म्हणजे मी सीविड प्लस मायक्रोटन काढून दिलं. बाकी खूप टॉनिक म्हणजे कांदा वाढला पाहिजे असं काही नाही, कांदा जमला पाहिजे या पद्धतीने. ट्रायशॉट पण खूप चांगलं बुरशीनाशक. फक्त ट्रायशॉट मध्ये काळजी घेताना ट्रायशॉट मध्ये एकच काळजी घ्या, ट्रायशॉट मध्ये कुठलाही फॉस घटक टाकण्याची चुकी करू नका. ट्रायशॉट मध्ये फॉस घटक टाकण्याची चुकी करू नका. नंतर काय होतं, आणि हो अजून एक गोष्ट सांगायचं विसरलो, जेव्हा तुम्ही सोलोमन टाकताय, नेटिव्ह सोलोमन अँबिशनचा स्प्रे घेताय, तर बाटली शेक करायची आठवण ठेवा. कुठल्याही पिकाला तुम्ही सोलोमन सारखा स्प्रे घेणार असाल तर बाटली 10 ते 11 वेळेस हलवा आणि मग बाटली पाण्यात टाका. कारण माझ्या मागच्या वर्षाचा अनुभव आहे, 70 ठिकाणी सोलोमन दिलं, 71 ठिकाणी फक्त बाटली हलवलेली नव्हती, त्याच्यामुळे पार्चिंग मारून दिली होती. कारण त्याच्याने काय होतं, हे सांगितलं जात नाही आणि गैरसमज निर्माण होतात. मित्रांनो, ज्यांचे प्लॉट चुनखडीयुक्त आहेत, ज्यांचे प्लॉट चुनखडीयुक्त आहेत, ज्यांना वाटते 40, 45, 50 दिवसानंतर कांदा बनत नाही किंवा कांदा तजेलदार दिसत नाही, टवटवीत दिसत नाही, त्यांना आवर्जून एक सांगत की आपटेक बॅक्टेरिया आणि त्याच्या बरोबर मुळी चाल करेल असं काहीतरी व्यायाम वगैरे सोडा पाण्यात. आणि ज्यांच्या जमिनी चुनखडीयुक्त आहेत त्यांनी 55-60 दिवसाला फॉस्फरिक ऍसिड आवर्जून सोडा. फॉस्फरिक ऍसिड आवर्जून सोडा, तुम्हाला खूप फायदा होणार आहे. बऱ्याचशा लोकांनी ज्यांनी ट्रीटमेंट घेतली यावर्षी, बऱ्याचशा लोकांची, माझ्या गुरुजींचा आज मला परत मेसेज आला की रिझल्ट खूप छान भेटले, कमी खर्चात चांगलं पीक आतापर्यंत दिसतंय आणि पुढे पण त्याची अपेक्षा तशी आहे. त्याच्यासाठी या पद्धतीने जा, काही अडचण नाही. आणि राहिला विषय, ज्यांचे कांदे खूप बनले, ज्यांच्या जमिनीमध्ये काळी जमीन आहे आणि जे 90 दिवसात 85 ते 90 दिवसात जे पाणी तोडतात आणि पाथी पडती नाही, त्याच्यासाठी एक शेवटचा पर्याय, शेवटचा एक स्प्रे सांगून ठेवतो. ज्यांचे कांदे बनून गेले चांगले आणि त्यांना काही गरज नाही तर त्यांच्यासाठी हा पर्याय. शेवटचं पाणी भरून आपल्याला पाय ठेवायची जागा झाली की तेव्हा स्प्रे मारायचा आहे आपल्याला. रोको एकाच 2 न 1.5 ते 2 न, 0050 एकाच 4 ते 5 न, किंवा पोटॅशियम सोनेट एकाच 5 न. एक तर 0050, एक तर पोटॅशियम सोनेट, दोनांपैकी एक. आणि त्याच्यात आपल्याला कीटकनाशक टाकायचे. तर आता तुम्ही मला शेवटच्या पाण्याला, शेवटच्या टप्प्यात कांदा काढणीला आला आणि विनोद पाटील कीटकनाशक का सांगतो. मित्रांनो, पातीतला रस उतरणार आहे, पातीतला रस कांद्यात उतरणार आहे आणि यदा कदाचित पोग्यामध्ये थ्रिप्स असला तर तो थ्रिप्स कव्हर करण्यासाठी कीटकनाशक टाकतो आपण. परत एक वेळा सांगतो, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, या व्हिडिओमध्ये पण सांगतो. कांदा 40 ते 50% हिरोर असला तरच उपटा. 100% कांदा पडू देऊ नका, 100% पडू देऊ नका. शेवटच्या पाण्याचं नियोजन सर्वात महत्वाचं. ज्यांच्या जमिनी काळी त्यांनी 85-90 दिवस नंतर पाणी देऊ नका. ज्यांच्या भुरकट जमिनी त्यांनी 98 दिवसापर्यंत. शेवटच्या स्प्रे मध्ये टॉनिक देण्याचा प्रयत्न करू नका, टॉनिक देऊ नका. कांदा काढणीनंतर कांदा 2 दिवस जर पाण्याचं वातावरण साफ असलं तर कांदा 2 दिवस पाती खालीच झाकलेला असू द्या, 2 ते 3 दिवस रस मारू द्या. 4थ्या दिवशी त्याला कापणी करा, छोटी गोडी घाला वावरात. काय म्हणतो आपल्याला पोळ, आमच्या भागात गोडी म्हणतो, तुमच्या भागात पोळ वगैरे काय जे म्हणत असेल पोळ घाला. जी पात आहे ते पात त्या पोळीवर टाका. पाण्याचं वातावरण नसेल तर पोळीवर टाका. 2-3 दिवस ते तसंच सुकू द्या आणि मग कांदा चाळीकडे न्या आणि चाळीमध्ये पण सॉर्ट आउट व्यवस्थित करू आणि मग कांदा चाळीत टाका. बरेचसे पद्धती आहेत. आता चाळी स्टोअर करताना मक्का देऊन टाकता, उक्त एवढं घ्या आणि टाकून द्या. त्याच्यामुळे एवढं घ्या टाकून द्या का ते काही टाकलं जातं. त्याच्यामुळे कांदा, मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलं, कांदा स्टोअर करताना खूप काळजी घ्या. कांदा स्टोअर करताना खाली बीएससी पावडर टाका आणि वरती सल्फर टाका. रिझल्ट सल्फर बी टाकताना WDG 80% WDG सल्फर टाका. थोडं सल्फर टाकायचं, जास्त टाकायची गरज नाही. म्हणजे आपण मागच्या वेळेस सांगितलं होतं
एका गाडा बैलला 1 मूठ, म्हणजे एका ट्रॉलीत 4 गाड्या बैल बसतात. अशा पद्धतीने सल्फर टाका, थोडं थोडं टाका. ही झाली स्टार्ट पासून एंड पर्यंत पूर्ण एकाच व्हिडिओमध्ये 100% टोटल माहिती या व्हिडिओमध्ये आली. काही अडचण आल्यास माझा नंबर आहे. आणि कांद्याबद्दल जे त्या 2 गोष्टी मधच्या सांगितल्या, फॉस्फरिक ऍसिड, अपटेक किट आणि मायक्रोरायझा, या गोष्टी माइंड मध्ये ठेवा. एक एकरला करून पहा, तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे. याचा खूप मोठा फायदा होणार आहे. मित्रांनो, आपण लागवडीला बेन्सल सांगितलं, गोल मारल्यानंतर पावडरचं सल्फर सांगितलं, आणि तिसरं सांगितलं परत बेन्सल. तुम्ही अनुभव यावर्षी आवर्जून ज्यांनी वापरणार आहे त्यांना अनुभव 100% येणार आहे. आणि परत एक वेळा 3 व्हिडिओमध्ये जे सांगितलं ते आज परत एक वेळा सांगतो की कांद्यासारख्या पिकाला यावर्षी बरं का, यावर्षी खूपच खर्च करण्याच्या भानगडमध्ये पडू नका. स्टेप बाय स्टेप जा, साधा साधा जा. जास्त महाग जाण्याचा प्रयत्न करू नका. त्याने 5 गुणे टाकले म्हणजे मी 10 टाकल, आणि 10 गुणे त्याने 10 टाकले म्हणजे मी 20 टाकल. त्याने आधी लागू नका. त्याची कृपा पाहिजे. चाळीपर्यंत कांदा, मी मागच्या वेळेस बोललो, आज बोलतो, चाळीत कांदा पडला तेव्हा आपला म्हणायचा. चाळीमध्ये कांदा गेला तेव्हा आपला म्हणायचा. तोपर्यंत कांदा आपला नाही. जोपर्यंत चाळीत पडत नाही तोपर्यंत कांदा आपला नाही. कारण यावर्षी वातावरण खूप खराब राहणार आहे, आणि त्या वातावरणात आपल्याला कांदा काढून चाळीपर्यंत टाकायचा आहे. आणि राहिला विषय जे NPK भेटत नाही बऱ्याच लोकांना, 10-26 किंवा 12-32-16 ह्या गोष्टी भेटत नाही. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, आज उद्यामध्ये एक व्हिडिओ बनवणार आहोत की मिश्र खत टाकून तुम्हाला खत ग्रेड कशी बनवता येईल. म्हणजे तुम्हाला 10-26 बनायचं, 10-26 अवेलेबल नाही झालं तर मग कुठले खत टाकून किती प्रमाणात टाकायचे आणि त्याच्यापासून 10-26 तयार होईल. किंवा मग 12-32-16 करायचं तर मग एन किती टाकायचा, पी किती टाकायचा, केट किती टाकायचं, सल्फर किती टाकायचं, हे सर्व आपण एक व्हिडिओ चार्ट प्रमाणे उद्या आपण फळ्यावर घेऊन एक चार्ट बनवणार आहोत. त्या चार्ट प्रमाणे आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. कारण आजचा व्हिडिओ मोठा होईल आणि लोकांना बघायला कंटाळा येईल. त्याच्याकरता मी शॉर्टकट मध्ये व्हिडिओ तुम्हाला बनवून देतोय. आणि राहिला विषय, आतापर्यंत कांद्याचं सर्वच झालं, जे 0 पासून 100 पर्यंत कांद्याचे सर्व्हिस ट्रिक मी सांगून दिली. काही अडचणी आल्या तर माझा नंबर आहे, माझे व्हॉट्सअप ग्रुप आहे, माझं इंस्टा आहे, माझं फेसबुक आहे. मी सगळं सोशल मीडियावर बऱ्याचपैकी ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करतो. का, माझा शेतकरी बांधव फसला नाही पाहिजे याच्यासाठी. आणि राहिला विषय, रोज इंस्टाग्रामला पाटील विनोद 5990 हा माझा ID आहे इंस्टाग्रामचा. त्याला फॉलो करून घ्या. मी रोज व्हिडिओ टाकतो. एक व्हिडिओ कंटेंट, त्याचं प्रमाण कशावर चालतं हे रोज टाकतो. तर इंस्टाग्रामला जरूर भेट द्या. काही अडचण आली माझा नंबर आहे, मला कॉल करू शकता, मला मेसेज करू शकता. धन्यवाद.